नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आयोगाकडून आलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक नवीन प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे, ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो। तुम्हाला आता स्क्रीनवर जे आहे ही फाईल दिसत असेल, हे 5 ऑगस्ट 2026 रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेले अधिकृत परिपत्रक आहे। याचा विषय आहे मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयातील बेलिफ लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026च्या आयोजनाबाबत। होय मित्रांनो, या परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहेत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आलेला असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता किंवा studyflowupdates.in गुगलवरती सर्च करा, शिक्षण क्षेत्रातली माहिती मिळून जाईल। हे जर PDF किंवा जे सर्क्युलर्स वगैरे असतील ते मिळवायचे असतील, व्हिडिओच्या आधी माहिती मिळवायची असेल तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, तोही जॉईन करा किंवा वेबसाईटला सतत व्हिजिट करत राहा। तर मित्रांनो, 15 जून 2026 रोजी या पदासाठी जाहिरात आली होती, हे तुम्हाला आठवत असेलच। आता माननीय उच्च न्यायालयाने ही निवड प्रक्रिया एका ठराविक काळ मर्यादेत आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जे आहेत ते दिले आहेत। त्यामुळे आयोगाने ही परीक्षा आता लगेच घेण्याचे ठरवलं आहे। म्हणजे कोर्टाने जे आहे ते हे जे निर्देश आहे ते दिलेत, त्याच्यानंतर लवकरात लवकर ही पार पाडण्याचे निर्देश दिल्यामुळे आता आपल्याला प्रक्रिया फास्ट होताना दिसत आहे। सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपण आता पाहूया। परीक्षेची तारीख काय आहे तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता। ही परीक्षा होणार आहे रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये 6 सप्टेंबर रोजी ही परीक्षा जी आहे ती घेतली जाईल। ही परीक्षा महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्हा केंद्रांवर पार पडेल। ती केंद्रे कोणकोणती तर बघा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे हे जे 6 जिल्हा केंद्र आहेत, ह्या केंद्रांवर ही परीक्षा पार होईल। तुम्ही अर्ज भरताना जो कायमस्वरूपी निवासाचा पत्ता दिला आहे त्याच्या आधारावर तुम्हाला जिल्हा केंद्र जे आहे ते दिलं जाईल। आता परीक्षेचे वेळापत्रक कसे असेल ते नीट समजून घ्या आणि यामध्ये तुमचे 2 पेपर होतील। सर्वप्रथम पेपर 1 होईल सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत आणि पेपर 2 होईल त्याच दिवशी दुपारी 3 ते संध्याकाळी 4 या वेळेमध्ये, म्हणजे 1-1 तासाचा असेल। 11 ते 12 आणि 3 ते 4 त्याच दिवशी। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हॉल तिकीट कधी मिळेल, तर आयोगाने स्पष्ट केलं आहे की परीक्षेच्या बरोबर 7 दिवस आधी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट जे आहे ते मिळून जाईल। तुमच्या ऑनलाईन प्रोफाईलमध्ये तुमचे प्रवेशपत्र उपलब्ध होईल। तसेच 15 जूनच्या मूळ जाहिरातीत दिलेल्या इतर कोणत्याही अटी आणि शर्यतीमध्ये बदल झालेला नाही। आता हे तर काही इम्पॉर्टंट नाही, पण हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला 6 ते 7 दिवस आधी जे आहे ते मिळून जाईल। म्हणजे बघा, सप्टेंबरच्या 6ला एक्झाम आहे ना, तर तुम्हाला जे आहे ऑगस्टच्या एंडला म्हणजे ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये जसा ऑगस्ट महिना संपत येईल तसेच तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते अवेलेबल करून दिलं जाईल। तर मित्रांनो, आता वेळ खूप कमी आहे आणि संधी मोठी आहे। अभ्यासाचा वेग वाढवा आणि रिव्हिजनवर भर द्या। अभ्यासक्रम आणि इतर तपशील आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही ॲक्सेस करू शकता। नसेल माहीत मला कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईलच। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अचूक आणि महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। डिस्क्रिप्शनच्या सगळ्या लिंक चेकआउट करा विसरू नका। सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।